लग्नामध्ये जावयाचा नुसता म्हणायलाच रुबाब राहतोय, पाहायला जर गेलं तर म्यावनच दाजीच्या कान पिळून वरून पैसे पण घेतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, मागच्या ब्लॉग मध्ये नवरदेवाने अग्निदेवतेच्या साक्षीने नवरीला मंगळसूत्र घातलं होतं आणि 7 फेरे पूर्ण केले होते. मग आता या 7 फेऱ्यानंतर वधू वरांना इथं 7 पावलं चालायचं होतं, ज्यावर नवरदेव आणि नवरीने विवाहानंतर पाळावयाची 7 वचनं लिहिलेली होती आणि ती चालता चालता आम्हाला वाचायची होती. पण आपलं आयुष्य म्हणजेच एक सिनेमा आहे आणि त्या सिनेमाचा आपण मुख्य हिरो आहोत. मग याच्यात आपला रोल तर दर्जेदार असलाच पाहिजे, पण आपला सिनेमा सुद्धा सिनेमॅटिकच असला पाहिजे. मग मेवण्याकडून कानपिळी होण्यापूर्वी रणवीर माय कानात काहीतरी सांगत होता. मला वाटलं लय काहीतरी महत्वाचं सांगू राहिला, पण नंतर कळलं की याचा उद्देश फक्त एवढाच आहे का मी लग्नाला आलेलो हे मला दाखवणे. मग कान पिळायच्या आधीच मेवण्याला वॉर्निंग दिली, कान जर हळूच पिळला तर आहे, नाही तर बहीण माय ताब्यात एवढं ध्यानात ठेव. आणि मला वाटलं होतं का तो घाबरण, वाटलं होतं. आणि इथं आपलाच कान पिळून दम देऊन आपल्याकडून पैसे घेतले जाते. आता गुरुनी ते डोक्याला हात लावलेला आहे, पण यांच्या नजरेतला राग तोंडावर याच्या आधी मी निघतो आणि जाता जाता लग्नामध्ये प्री वेडिंग दाखवताना कशी काळजी घ्यायची याचा काळजीपूर्वक आढावा घेतो आणि निघतो पुढच्या मेन लग्नाच्या तयारीला. आणि त्या लग्नापेक्षा पण जास्त मला नाचायचीच लय आतुरता लागलेली आणि पुढच्या ब्लॉग मध्ये आपण लय नाचणार आहे. विवाह सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या तमाम पाहुणे मंडळींचं दोन्ही परिवाराच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे. मग आता इकडे मंडप भर राहिला तर आपण चला डीजे कडे. आणि आत्ताच सांगतो, ज्यांच्याकडे आपले नाचायचे व्हिडिओ होते आत्ताच 2 दिवसात मला पाठवून ठेवा, कारण 3ऱ्या दिवशी आपण श्रमपूर गाजवणार आहे. भरपूर आनंद घेऊ मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.